नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत केरला स्टोरी सांगणारे 2 चित्रपट आले. दोन्ही चित्रपटात दाखवण्यात आलं की कशा प्रकारे मुस्लिमेतर समाजातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर केले जाते आणि त्यांची फसवणूक होते. पण या केरला स्टोरीज आता डायरीज व्हायला लागल्यात. सामान्यपणे कट्टरपंथीयांच्या या कारस्थानाला लव जिहाद म्हणतात. कट्टरपंथीयांसाठी इस्लामच्या मार्गावर केले जाणारे प्रत्येक काम हा जिहाद असतो. मुस्लिमेतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करणे, त्यांचे धर्मांतर करणे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त मुले जन्माला घालणे हाच या लव जिहादचा एकूण कट आहे. लंडनमध्ये हे कारस्थान ग्रूमिंग गँग्सच्या माध्यमातून चालते. मुलींना या लव जिहादचे वास्तव समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वास्तव समजल्यावर पीडित मुलींना जीवे मारल्याच्याही घटना घडल्यात. कधी कुणाला मारून सुटकेसमध्ये भरल्याच्या तर कधी कुणाला फ्रीजमध्ये कोंडल्याच्या कुप्रसिद्ध घटना सगळ्यांना परिचित आहेत. दर 1-2 महिन्यात लव जिहादला बळी गेलेल्या एखाद्या मुलीची बातमी येतेच. लव जिहादच्या कारस्थानाला पुढे नेण्यासाठी मुस्लिम मुलांना रीतसर तयार केले जाते. त्यांना पैसा, सुविधा, राजकीय बळ पुरवले जाते. अनेक केसेसमध्ये मुस्लिम तरुण आपले खरे नावही सांगत नाहीत. खोटी ओळख सांगून मुलींना जाळ्यात ओढतात. जोपर्यंत मुलीला त्याचे सत्य समजते तोपर्यंत ती तरुणाच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. स्वतःला लिबरल, उदारमतवादी आणि पुरोगामी म्हणवणारे तथाकथित विचारवंत मात्र या इस्लामिक कट्टरवादाच्या ओंगळवाण्या चेहऱ्याचे सत्य स्वीकारत नाहीत. ते अजाणतेपणाचा आवाणतात. त्याला पवित्र प्रेमाचा रंग वगैरे देतात. मुस्लिम मतांसाठी लाळघोटेपणा करणारे CPI, काँग्रेससारखे पक्ष लव जिहादच्या या गुन्ह्यांवर पांघरूण घालतात. केरला स्टोरीसारख्या हिंदू जागृती करणाऱ्या चित्रपटांच्या अपयशासाठी स्वतः राहुल गांधींसारखे नेते कंबर कसून तयार असतात. मात्र मागच्या 2 दिवसात केरला स्टोरी काय आहे ती सर्वांसमोर पुराव्यानिशी येऊ लागली आहे. फक्त आपले डोळे उघडे नाहीत. आपण याच केरला स्टोरीविषयी चर्चा करणार आहोत. गेल्या वर्षी महाकुंभात हार फुलं विकण्यासाठी आलेली एक किशोरी मोनालिसा भोसले तिच्या सौंदर्यामुळे आणि निळ्या डोळ्यांमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. लोकांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढले. 21 जानेवारीला याच महाकुंभात त्या किशोरीने 16 वर्ष पूर्ण झाल्याचा आपला वाढदिवस साजरा केला. मोनालिसाची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला आपल्या चित्रपटात मोठी भूमिका दिली. ती शिकलेली नसल्यामुळे आणि फिल्म इंडस्ट्रीत कसं वावरायचं, कसं बोलायचं हे माहीत नसल्याने तिला ट्रेनिंगची गरज होती. तिला डायलॉग्सही बोलता येत नव्हते. हे एकूण प्रकरण लक्षात घेत दिग्दर्शक मिश्रा यांनी मोनालिसाच्या प्रशिक्षणाची सोय केली. त्यांनी तिला प्रशिक्षित करण्यासाठी काही लोक कामावर ठेवले. या सकारात्मक बातमीसोबतच मोनालिसा प्रकरण शांत झालं आणि तिची चर्चाही थांबली. मात्र मे महिन्यातच एक बातमी वेगाने व्हायरल झाली. ती मोनालिसाला चित्रपटात घेणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची. या बातमीमुळे सोशल मीडियावर लोक चिंता व्यक्त करू लागले. मोनालिसाबद्दल माहिती शोधू लागले. या गरीब मुलीसोबत काही गैरप्रकार घडला नसावा यासाठी त्यांना चिंता वाटत होती. सुदैवाने मोनालिसा सुरक्षित होती आणि तिचं प्रशिक्षण घेत होती. मात्र दिग्दर्शक सनोज मिश्राच्या अंगावर आलेले हे प्रकरण काहीतरी वेगळंच निघालं. अटकेनंतर 1 महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने सनोज मिश्रा यांना जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयासमोर तक्रार करणाऱ्या तथाकथित पीडितेनेच हे मान्य केले की मिश्रा यांच्याशी असलेले संबंध परस्पर संमतीने होते आणि दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तिला चिथावण्यात आले होते. प्रकरणातले नसलेले गांभीर्य आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे प्रकरण विचार घेत न्यायालयाने दिग्दर्शकाला जामीन दिला. पण तोपर्यंत नुकसान झालं होतं. दिग्दर्शक मिश्रा यांची प्रतिमा मलिन झाली होती. आता ते मोनालिसाशी संपर्कही करत नव्हते. त्यांना जर मोनालिसाशी बोलायचे असेलच तर ते तिच्या वडिलांमार्फत बोलत असत, जेणेकरून त्यांची आणि मोनालिसाची प्रतिमा खराब होऊ नये. पण या दरम्यानच लव जिहादचा खेळ सुरू झाला होता. सनोज मिश्रा तुरुंगात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनालिसाची भेट मोहम्मद फरमान खानशी झाली होती. प्रसारित करण्यात येणाऱ्या माहितीनुसार फरमान खान आणि मोनालिसा दोघेही कलाकार आहेत. मात्र दिग्दर्शक मिश्रा या दाव्याला खोटं सांगतात. ते फरमान खान याने कोणत्या चित्रपटात काम केले हा प्रश्न विचारतात. दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांकडे त्यांनी मोनालिसाच्या शिक्षणाची आणि शिष्टाचाराची जबाबदारी दिली होती त्यांनीच त्या मुलीला घेरलं होतं. तिला पार्ट्या आणि उद्घाटन समारंभांना उपस्थित राहण्यासाठी पाठवणं, लग्नात, कार्यक्रमात घेऊन जाणं असे उद्योग दिग्दर्शकाच्या अपरोक्ष सुरू होते. चित्रपटापूर्वीच तिला सेलिब्रिटी बनवण्यात आलं.
लाईमलाईटला भुललेल्या मोनालिसासमोर फरमान खान नावाचा सापळा रचण्यात आला. तिच्या फरमानसोबतच्या भेटी वाढवण्यात आल्या. दिग्दर्शकाच्या मते याच काळात जगाबद्दल कमी समज असणाऱ्या या मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले गेले. हे सर्व पडद्यामागे घडत होते. देशभर व्हायरल झालेल्या मुलीच्या वैयक्तिक आयुष्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आणि वैयक्तिक प्रश्नांना तोंड देत असलेले सनोज मिश्रा यांचं लक्षही तिच्यावरून हटलं होतं. यानंतर थेट मार्च महिन्यात मोनालिसा पुन्हा एकदा व्हायरल झाली. तिने केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये फरमान खानशी लग्न केलं. हे ऐकून लोकांना धक्का बसला. या लग्नाला कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव आणि राज्याचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. लग्नापूर्वी या भोळ्या भाबड्या मुलीने केरळ पोलिसांकडे तक्रार केली होती की तिचे वडील आणि नातेवाईक या लग्नाच्या विरोधात आहेत आणि तिला तिच्या पतीला जीविताचा धोका आहे. मोनालिसा एक गरीब बंजारा कुटुंबातली मुलगी आहे. हा गोरगरिबांचा समुदाय आहे. यांच्या डोक्यावर छप्पर असलं किंवा एखादं कायमस्वरूपी ठिकाणही असलं तरी ती त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 2 वेळच्या अन्नासाठी हाडं झिजवणारे वडील मोनालिसासाठी धोका कसे बनू शकतात? आणि मोनालिसालाही अशी तक्रार करण्याबद्दल कितीशी माहिती असेल? लव जिहादच्या प्रकरणामध्ये हीच मोडस ऑपरंडी वापरली जाते. यात मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार करत असते. यासाठी मुलीला तसं शिकवलं जातं जेणेकरून तिचा आपल्या परिवाराशी संपर्क तुटेल. लोकांना याविषयी कल्पनाच नाही की यूपीमध्ये राहणाऱ्या मोनालिसाचा प्रियकरही यूपीच्याच बागपतमध्ये राहतो. मग यांना लग्नासाठी केरळला का जावं लागलं? हेच लव जिहादचं लक्षण आहे. यूपी हे भाजपा शासित राज्य आहे. इथे योगीजी कायदा चालवतात. इथे अल्पवयीन मुलीला फूस लावत चुकीचे कृत्य करणाऱ्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात. म्हणून लव जिहाद करणारे मुलींना फूस लावून केरळमध्ये नेतात. हेच मोनालिसाच्या प्रकरणात झालं. या कटात सामील असलेल्यांनी मोनालिसाच्या वडिलांना पटवून दिलं की तिला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका मिळणार आहेत. ज्या मुलीला अजून हिंदी भाषेत डायलॉग्स बोलताना अडचण येत होती तिला मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये ऑफर मिळाल्याचे खोटे रचण्यात आले. तिच्या अशिक्षित वडिलांनी या थापांवर विश्वास ठेवला आणि ते मुलीला घेऊन केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये गेले. केरळ हा लव जिहादचा गड आणि डाव्यांचा खुला अड्डा आहे. इथे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत ती सज्ञान असल्याचा दावा केला आणि वडिलांना धमकावून पोलीस ठाण्यातून बाहेर काढले. मग हे कट कारस्थान रचणारे लोक चौकीच्या मागच्या रस्त्याने मोनालिसाला घेऊन पसार झाले. एका हिंदू मंदिरात दिखावा करत मोनालिसाचे फरमानशी लग्न लावून देण्यात आले. हे सर्व रचण्यासाठी किती संसाधनं लागली असतील हा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशातल्या एका मुलाने केरळमध्ये पोलीस मॅनेज केली. मोनालिसा आणि तिच्या वडिलांच्या केरळची विमान तिकीटं बुक केली. यूपीच्या कोणत्या तरी कोपऱ्यात राहणाऱ्या कमी शिकलेल्या हिंदू मुलीच्या लग्नासाठी केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव M.V. गोविंदन हजर राहिले. त्यांनी या लग्नाला द रिअल केरला स्टोरी म्हटले. एक साधारण मुलगा एवढ्या गोष्टी मॅनेज करू शकत नाही. हे कोणत्या तरी एका माणसाचं डोकंही असू शकत नाही. दिग्दर्शक मिश्रा यांनी उघडपणे हे लव जिहादचे प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. मात्र डावे पक्ष हा प्रेमविवाह दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मोनालिसाने मागच्या वर्षी तिचा 16वा वाढदिवस साजरा केला होता. आता ती फार तर 17 वर्षाची आहे. पण कागदपत्र मॅनेज करणं या गँगसाठी किती अवघड राहिलं आहे. एकूण एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि या लग्नात केरळसारख्या सुशिक्षित राज्याचा शिक्षण मंत्रीही सहभागी होता. या केरळा स्टोरीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि न्यूज डंकाला सबस्क्राईब करा. नमस्कार.